हॅलो गाईज, आज आम्ही आलो आहे इथे गरबा खेळायसाठी. पण तुम्ही गर्दी बघू शकतात. बोला, कसे आहेत तुम्ही? होप तुम्ही सगळे बरे असतील, मस्त असतील, स्वस्त असतील. सॉरी, आज ना उलटं झालं. तुम्ही सगळे मस्त असतील, स्वस्त असतील, मस्त असतील. वेलकम बॅक टू माय चॅनेल. आज काय माहिती काय झालं, तर जीभच वळवून गेली. तर गाईज, आज आम्ही आलो आहे गरबा खेळायला. प्लीज कोणी पण माझ्या लुकवरती जज नका करू, कारण हा गरबा खेळायचा प्लॅन हा अचानक झाला होता. आणि ना आम्ही एका आंटीला म्हणजे बंटीताईंनी एका आंटीला ना चनियाचोळीचं सांगितलेलं, तर ती आंटी काय फोन उचलत नव्हती. मग माझ्याकडे हा दुपट्टा होता, याचं मी जॅकेट बनवून घेतलेलं. आणि प्लॅन अचानक झाल्यामुळे तयारी काय करता आली नाही. पण आमच्या मॉडलनी बघा बराबर एकदम तयारी करून ठेवली आहे. आणि ॲक्च्युली तिने पण ना बबलीचा घागरा घातलेला आहे. बबलीचा जो लाचा होता ना तो घातलेला आहे तिने. आणि आम्ही इथे बबली, छोटी प्रेम यांची वाट बघत होतो. मग ते लोक आले शेवटी. आणि आम्हाला ना म्हणजे गेट नंबर 4वर जायचं होतं. आणि आम्ही गेट नंबर 1वरती आलेलो. आणि मग तिथून एवढ्या लांब बोलतायत राईट जाओ, लेफ्ट जाओ, राईट जाओ, लेफ्ट जाओ. पण ती गर्दीने नको नको होऊन गेलो. असं वाटलं ना की उगच आलो, म्हणजे असं एवढं गर्दी होती ना. आणि पहिली तिथे खेळायला पण एवढी काही खास जागा नव्हती, खूप कमी जागा होती. म्हणजे आपल्या घराच्या बाहेर अंगण असतं ना आपलं, ओटा किंवा अंगण, तेवढी जागासुद्धा आम्हाला भेटली नव्हती गरबा खेळायला. पण तरी आम्ही आलो आहे एन्जॉय करायला, तर एन्जॉय तर करायचंच आहे. मग इथे मी बंटीताईला बोलली ना काहीतरी, तर ती नाही बोलत होती. पण बबली छोटी प्रेम तर काय गरबा खेळला नाही, पर बबली छोटींनी पण खेळलं, तसं मजेतच केलं. मी तर मला येत नव्हतं आणि काही सुचत पण नव्हतं. एक तर माझा पाय आहे ना, म्हणजे त्याच्या नसा ब्लॉक झालेलं आहे, तर पायामुळे तर मला काही जमतच नाही. पण तरी मला एन्जॉय तर करायचाच होता. एवढं लांब आलो आहे, तर मग एन्जॉय तर म्हणजे घरापासून थोडं लांब आहे. म्हणजे आम्ही रिक्षाने आलो तर 80 रुपये झाले. ठीक आहे. मग आणि प्रेमने शूट केलं आहे म्हणून तुम्हाला सांगते, शूट जरा व्हिडिओ कसाही असेल तर सांभाळून घ्या. प्रेमने ना लई झूम करून शूट केलेलं आहे. आणि कारण माझा कोरिओग्राफर पण गरबा खेळत होता ना, मग त्याच्यामुळे थोडं व्हिडिओ लई झूम करून झालेली आहे. आणि प्रेम काय अजून छोटा बच्चा आहे, तर त्याला काही एवढं जमत नाही. तर त्याच्यामुळे थोडं सांभाळून घ्या. आणि मला एवढं माहिती की तुम्ही सांभाळूनच घेणार आहे. मला ना एवढं हे वाटत होतं ना, कारण की ना माझे कपडे ड्रेसवरतीच मी आली होती, तयारी वगैरे केली नव्हती. पण मग मी बोलली जाऊ दे, आपण असे पण छानच दिसतो, एवढे काही वाईट नाही. म्हणून मी बिंदास माझी खेळायला लागली. मग जसं जमलं तसं जमलं, बिंदास माझी जेव्हा गर्दी नव्हती का, तेव्हा आम्हाला थोडं म्हणजे थोडं जमत नव्हतं. आणि कसं आपल्याला मोकळं राहायची सवय आहे ना, त्याच्यामुळे इथे हा ना आमच्या इकडचा गरबा नाही आहे. म्हणजे आमच्या घरापासून भरपूर लांबवरती गरबा आहे हा. म्हणजे 4-4.5 किलोमीटर असेल. आणि आमच्या इकडचा जो गरबा आहे ना, तो पण खूपच छान होता. तिथे एवढी गर्दी नव्हती, पण आम्ही गेलोच नाही. बोललो आज जाणार, उद्या जाणार, पण गेलोच नाही. कारण आम्हाला इथेच रात्री खूप उशीर होऊन गेलेला. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पायाची जी हालत खराब झाली, आईसाब काय सांगू तुम्हाला. त्याच्यामुळे ना आम्ही मग तिसऱ्या दिवशी काही गेलो नाही. आणि आता मला ना थोडं किराणा पण भरायचं आहे. देवीचं उद्यापन आहे, कुमारिका जेवण आहे ना, कन्यापूजन. त्याच्यामुळे मग मला काय 2 दिवस जमणार नाही. आणि हा 2 दिवसाच्या आधीचा व्हिडिओ आहे. आणि इथे ना मी समोरून ना, आम्हाला कळतच नव्हतं की आम्ही गरबा खेळतो आहे की डान्स करतो आहे, खरंच सांगते. आणि तिथनं ना आमच्या ओळखीचे 2-4 लोक आले. मग तिथे आम्ही ना ते डान्स करायला लागलो. आणि ही जी पाठीमागे आंटी बघताय ना, तर ही आंटी पण नंतर आमच्यामध्ये खेळायला येऊन लागलेली. तर मग म्हणजे आमच्यामध्ये येऊन लागलेली ती आंटी. आणि ते मागे जे आहेत ना, ते पण येऊन लागले होते आमच्यामध्ये खेळायला असं. तर मग इथं एवढी गर्दी होती, पण एवढी गर्दी होती ना, मला ना असं वाटलं ना की मी उगाच एवढ्या गर्दीमध्ये आली. मला ना गर्दीचा खूप प्रॉब्लेम होतो. पण काय करू, एक तर आपण माहिती तुम्हाला बारीक निरीक माणूस आहे आपण. पण एवढ्या ह्याच्यामध्ये काय आपल्याला जमत नाही. पण तरी
एन्जॉय करायचा होता गाईज, मग काय करणार, एन्जॉय तर केला. इथे बंटीताईची येड पूर्ण भगलेली आहे, पूर्ण तिची येड भगून गेली आहे, पण ती दाखवत नाही आहे की माझी येड भगली आहे असं. खरंच सांगते तुम्हाला. मग ती ना इथे आईला कॉल करायला सांगत होती. मी पण तिला बोलली की आईला पण आणायचं होतं, म्हणजे कमीत कमीत बघितलं असतं, थोडा मूड माइंड फ्रेश होऊन जातो, मूड चेंज होऊन जातो असं. पण आई बोलते मी एवढ्या गर्दीत नाही आहे ना, त्याच्यापेक्षा मी 2 तास झोपून घेणं, असं बोलायला लागली आई. मग आम्ही म्हटलं ठीक आहे जाऊ द्या. मग आई नाही आली. मग मी बबली, छोटी, बंटीताई, दादू पण नव्हता आला, प्रेम आलेला. पण प्रेम अजिबात गरबा बिरबा खेळत नाही, कारण त्याला लाज वाटत होती, एवढ्या मुली होत्या ना तिकडे. पण मी त्याला बोलली एवढे लोक खेळत आहेत तर खेळ, काय प्रॉब्लेम नाही आहे. तर बोलतो की नाही मम्मा मला लाज वाटते, तर प्रेमने काय खेळलं नाही. तर त्याच्यामुळे माझा प्रेम आहे ना खूपच वेगळा माणूस आहे हा. पण म्हणजे जसे ते मुलं असतात ना हौशी बिवशी, त्याला तसं काहीच नाही आहे. तो एकदम सायलेंट मोड आहे हा, एकदम त्याचा बसलेला राहतो. म्हणजे त्याचं असं गर्दी बिर्दीमध्ये असं एन्जॉय वगैरे नाही करत. भले असं एकट्यामध्ये किती पण एन्जॉय करणार, पण गर्दी बिर्दीमध्ये वगैरे असं एन्जॉय नाही करत. असा प्रेम आहे तो, ते सांगते. तर मग आहे ना आम्ही इथे गरबा खेळतो आहे. नंतर आहे ना थोडी गर्दी कमी झाली. कमी म्हणजे कधी 11, 11:30 वगैरे अशी गर्दी कमी झाली. मग नंतर थोडं खेळायला चांगलं वाटलं. पण ना ह्या तुम्ही जर हा व्लॉग बघताय ना, तुम्ही हा व्लॉग कंटिन्यू बघा. बंटीताई जागा करते बघा. बंटीताई जागा 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 ना काय बोलतात, कवर करते. बघा बबली पण जागा कवर करते. आणि मग आम्ही खेळतो आहे. पण बबली छोटीने खूप एन्जॉय केलं. आणि बबली छोटी जशा करत होती तशाच मी करत होत्या. नंतर ना ती छोटी एवढ्या उड्या मारायला लागली ना, मग मला काही जमतच नव्हतं तेवढ्या उड्या मारायला. माझा पाय एक फ्रॅक्चर आहे, उजव्या साईडचा पाय फ्रॅक्चर आहे. मला तेवढ्या उड्या मारायला काही जमतच नव्हतं. ती छोटी दणादण उड्या मारत होती. बबलीने घेऊन घेतला आहे घुंगटा, आणि घुंगटा घेऊन ती, हे बघा कशी घुंगटा घेऊन हे करते. तिचा घुंगटाच काय हटत नाही. आणि ना तिने ना एक मस्तच तिने खूप छान डान्स केलेला आहे. पण ना तो काय माहिती तो इथे प्रेमने शूट केला आहे की नाही शूट केला आहे ते मला काही सांगता नाही येणार. पण खूप छान केलेला तो डान्स. आणि तो कोणाच्या फोनमध्ये ती व्हिडिओ आहे ते पण मला माहिती नाही. पण आम्ही इथं जसं गर्दीमुळे तर काही इथून तिथून हलता जमत नव्हतं. पण तरी आम्ही आमचं करत होतो. इथं आमचा गरबा खेळत होतो आम्ही. पण असं वाटलं की आपल्या इकडे जरा मोकळं भेटतं, आणि शिवाय आपल्या सगळ्या ओळखीच्या आहेत. असं इथं तर मला असं वाटायला लागलं डान्स करतो आहे की गरबा खेळतो आहे असं झालं. पण जर तुम्ही व्लॉग बघत असेल, तुम्ही व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. कारण ना पुढे आहे ना आम्हाला ना इंग्लंडच्या 2 लेडी भेटलेल्या. इंग्लंडच्या होत्या त्या. बबली बोललेली त्यांना. तर मग ती बोललेली की आम्ही इंग्लंडचे असं. तर मग पुढे ना नंतर त्यांनी पण आमच्याबरोबर जॉईन केलं आणि खूप मजा केली. हे बघा छोटी कशा उड्या मारते बघा, छोटीच्या उड्या. बंटीताई उड्या मारून घेते बघा. सर्वाइकलवाला त्रास होतो हिला. आणि ती उड्याने मला तर उड्याच मारता जमत नव्हतं बाई. माझा पाय एकतर जाईल. आणि ह्या दोघी फुल उड्या मारून गरबा खेळून राहिल्या. यांचीच खरी मजा आहे. खरं ह्या दिवसांमध्ये ना लई लोक एन्जॉय करून घेतात हां. पण मग एक खरं सांगते, हे बघा हे ना इंग्लंडची लोक आहेत हां. बबली बोललेली यांना की नाईस टू मीट टू असं बबली बोलली होती यांना. मग ते लोकांनी ना आमच्याबरोबर मी म्हणजे जॉईन केलं तेव्हा ते. पण खरंच खूप सुंदर होत्या हां हे लोक. एकदम ओरिजिनल ब्युटी बोलतात ना, ती ओरिजिनल ब्युटी या लोकांमधलीच आहे असं वाटलं. खूप छान दिसत होत्या त्या. 2 आल्या होत्या. मग त्यांनी आम्हाला सगळं विचारलेलं, नवरात्रीबद्दल, गणपतीबद्दल असं सगळं विचारलं होतं. तर मग तेव्हा आम्ही त्यांना विचारलेलं वेअर आर यू फ्रॉम, तर ते बोललेले आम्ही इंग्लंडचे आहेत असं. आणि त्यांचं पण मला असं वाटतं ना यूट्यूब चॅनल वगैरे काहीतरी आहे. कारण ते जेव्हा ते आमच्याबरोबर खेळत होते ना, तर त्यांनी शूट केलं होतं. मग असं मला वाटतं की असेल त्यांचं पण काहीतरी यूट्यूब चॅनल वगैरे.
पण चला जे पण आहे ठीक आहे. पण चला चांगलं खूप आनंद होतो जेव्हा बाहेर देशातले लोक पण म्हणजे आपल्या सणांमध्ये ना सहभागी होतात ना, हे बघून माणसाचा दिल एकदम गार्डन गार्डन होऊन जातो. अशी पण बात असते. आता आम्ही इथं ना एवढं कंटाळून गेलो आहे, पण तरी बंटीताईचा गरबाच होऊन नाही राहिला, गरबाच होऊन नाही राहिला. नंतर ती प्रेमचा पण हात पकडला तिने आणि कप्पल गरबा खेळलेला. खूप तिने एन्जॉय केलेलं हां. इथे प्रेमचं काहीतरी वेगळंच चालू असतं, प्रेमचं काही ना काही हां. प्रेम एकदम तेच चालू राहतं ना त्याचं प्रेमचं. प्रेमला प्रेमला आम्ही ना मोबाईल पकडायलाच ठेवलेलं, बंटीताईची बॅग दिलेली, असं सगळं कामं दिलं होतं कारण तो गरबा खेळतच नव्हता त्याच्यामुळे. पण तुम्हाला एक सांगते, मी खरं माझ्या मनातली गोष्ट सांगते की खरंच माणसाने जाड नाही राहू हां. कारण ना जाड झालं ना माणूस तर काही कामाचं राहत नाही. एक तर त्याला थकवा बिकवा पण येऊन लागतो आणि दुसरी गोष्ट तर ना त्याला ना खेळता येत ना कुदता येत. पण माझा तर खरंच पाय माझा फ्रॅक्चर आहे, त्याच्यामुळे मला काही एवढं जमत नाही. म्हणजे एवढ्या जोरजोरात उड्या पिड्या मारता नाही येत मला. स्लो मोशनमध्ये जर खेळायला लावलं तर खेळणार. पण तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण बघा गाईज. आणि ना म्युझिक भरपूर आहे याच्यामध्ये, म्हणून मी म्युझिक कट करून नंतर माझं म्हणजे व्हॉईस टाकलेलं आहे. पण तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. हे बघा, हे इंग्लंडची लोकं, बंटीताईने पण त्यांना जॉईन केलं आणि मी नंतर ना मी तेव्हा शूट करत होती, मग त्याच्यानंतर मी पण गेली होती, अशी बात होती. पण व्हिडिओला लाईक करून द्या, सबस्क्राईब करून द्या. ओके, थँक्यू, बाय, हॅपी नवरात्री.